श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? सर्व मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि दर शनिवार रविवारप्रमाणे म्हणजे वीकेंडला असं ठरवलं आहे की एकतरी ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे कुठेतरी नवीन असं काहीतरी ट्राय करायला जायचं आणि ते आपल्या फॅमिलीसोबत शेअर करायचं, म्हणजे यूट्यूब फॅमिलीसोबत, म्हणजेच की तुमच्यासोबत शेअर करायचं. तर आज आम्ही चाललो आहोत ठाण्याला. आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांचा आवडता वडापाव खाण्यासाठी, ट्राय करण्यासाठी. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. आणि कसा आहे तर तुमच्यापैकी कोणी कोणी हा वडापाव ट्राय केलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू, खूप दिवसापासून खूप व्हिडिओज आणि रील्स पाहत होते, तर इच्छा होत होती की जाऊया म्हणून. पण आज फायनली आम्ही डिसाईड केलं आणि जायचं ठरवलं. तर आणि मल्हार पण लहान असल्यामुळे आम्ही थोडंसं ट्रॅव्हलिंग करणं थोडंसं टाळतो, कारण की तो काही एका जागी शांत बसत नाही आणि त्याला घेऊन जाणं म्हणजे खूप मोठं टास्क असतं. सो कसं तरी आम्ही आलो, ट्रेन आली आणि ट्रेनमधून आम्ही पोहोचलो ठाण्याला. तर ठाण्याला आमच्यासोबत एक किस्सा घडला, तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर ॲक्च्युली हा जो वडापाव आहे, तंदुरी वडापाव, तो आहे ईस्टला आणि आम्ही गेलो वेस्टला. आम्ही उतरलो वेस्टला. आम्हाला समजलंच नाही की ही ईस्ट आणि वेस्ट आहे. तर आम्ही आलो डायरेक्टली. तर रिक्षावाल्यांनी आम्हाला प्रॉपर गाईड करायला हवं होतं की ही साईडला नाही आहे, त्या साईडला आहे. तर मी तिकडे काही रिक्षावाल्यांना विचारलं की आम्हाला तो तंदुरी वडापाव आहे तो ॲक्च्युली ईस्टला आहे की वेस्टला आहे, आम्हाला माहिती नव्हता. आम्ही जस्ट फक्त व्हिडिओ बघून आम्ही गेलो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही रिक्षात बसा, रिक्षावाला तुम्हाला सोडेल. तर आम्ही रिक्षात बसलो. तर ॲक्च्युली ते होतं ईस्टला आणि आम्ही आलो तो वेस्टला. इतकं फिरून आम्हाला जावं लागलं. जे रिक्षावाले आहेत ते काका जेन्युइन होते, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही स्टेशनला उतरून त्या साईडला जायला हवं होतं, पण तुम्ही आता रिक्षात बसले तर तुम्हाला रिक्षाचं भाडं द्यावं लागेल. सो आम्ही बसलो आणि 50 रुपये देऊन आम्ही वेस्टवरून आम्ही ईस्टपर्यंत एवढं फिरून रिक्षाने गेलो. तर हे बघा, ठाण्याचं तुम्हाला ही वेस्ट साईड आहे. तिथे असं खूप छान छान दुकानं वगैरे आहेत. सगळं बघत गेलो, कारण की आम्ही पहिल्यांदाच ठाण्याला गेलो आहोत. आतमध्ये असं फिरलो नाही आहे, असं बाहेरून वगैरे बघितलेलं असेल किंवा गाडीमधून. जास्त असं ठाण्यामध्ये आम्ही काही फिरलेलो नाही. जर ठाण्याचं कोणी व्हिडिओ पाहत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, ठाण्यामध्ये अजून नवीन नवीन काय आहे पाहण्यासारखं किंवा बघण्यासारखं आणि ट्राय करण्यासारखं. मी नक्की जाऊन तिथे ट्राय करेन. तेवढं सगळं फिरून आम्ही फायनली तिथे पोहोचलो. तर तिथे इतकी गर्दी होती वडापावच्या इथे, अक्षरशः लाईन लावून लोक वडापाव घेत होते. आम्ही लाईन बघूनच म्हणजे असं झालं की अरे बापरे, पोचायलाच आम्हाला 7 वाजले होते. म्हणजे इथे वडापाव घेता घेता 8 वाजतील आणि आणखीच लेट होऊ आम्ही. तर हे बघा, एवढी गर्दी होती तिकडे, बापरे. तर हे जे आहेत ते दादा आणि त्यांचे सिस्टर आहेत, त्या वडापाव बनवतात. हे बघा, तुम्हाला दिसत असेल. तर खूप छान, म्हणजे इतक्या लांबून येण्याचा अक्षरशः चीज झाल्यासारखं असं वाटलं की वडापाव खूपच छान होता. पूर्ण लोडेड असा भरलेला होता मस्त. एक वडापाव जरी खाल्ला ना तर तुम्हाला एक टायमाला जेवण करायची गरज लागणार नाही, इतका भरलेला आणि मोठा असा वडापाव होता. 60 रुपये प्राईज होती, पण वर्थ वाटलं आम्हाला. म्हणजे मस्त वाटलं, छान वाटलं. एकाच वडापावमध्ये दोघांनाही असं फुल भरल्यासारखं झालं. खूप छान आणि टेस्टीसुद्धा होता, मस्त होता. तर आम्ही छानपैकी वडापाव एन्जॉय केला मस्त. तर खाऊनसुद्धा बघितला मी. तर हे बघा, तुमच्यासोबत शेअर करते. ह्यांना म्हटलं ते व्हिडिओ नको काढू, पण तरी पण त्यांनी तुम्हाला दाखवण्यासाठी ट्राय केला, मला व्हिडिओ काढला. तर छान होता वडापाव. मी सांगितलं सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये. तर मग वडापाव वगैरे खाऊन निघालो आणि येतानाच तिथे असे घोड्याचे रथ वगैरे खूप होते. तर मला त्याच्यामध्ये बसवलं. असं टाईमपास करत करत आम्ही आलो तिकडनं, स्टेशनला आलो. कारण की ईस्टवरून जो वडापाव आहे तिथून स्टेशन अगदी 5 ते 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे आम्ही चालतच आलो. अशी मजा करत करत आम्ही शेवटी घरी आलो, ट्रेननेच आलो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.